सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम कुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझिया चरणी नमो ज्ञाननाथा, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, ओ पावन झालो चराचरी, नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडे राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायाएर धार हरिवीण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे हे सांगण्याची मला तरी वाटतं गरज नाही. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, ज्या मला तरी वाटतं संप्रदायातलेच नाही, पण ज्या लोकांचा संप्रदायाशी संबंध नाही, हरिपाठ सुरू असताना वाट सुरू असतात, वाटाने जात असतात, असं कोणतं तरी प्रमाण आहे ज्याला मध्येच उभं राहावं लागतं आणि काहीतरी फिरावं लागतं गोल, तो म्हणजे हा अभंग. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. पण अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. अभंग आहे भगवान श्री ज्ञानोबारायांचा आणि ज्या सोहळ्यानिमित्त आपण इथे एकत्रित जमलो आहोत, 729वा माऊलींचा समाधी सोहळा, आणि त्या समाधी सोहळ्यानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून बाबांची दिंडी इथे येत असते. आळंदी ते पंढरपूर सुद्धा दिंडीचा प्रवास असतो. खडसे बाबांना मला तरी वाटतं मी ज्यावेळेस खूप लहान होतो तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. म्हणजे आमच्या घरी यायचे कोणीतरी महाराज, रोज येणं जाणं असायचं. लहानपणी त्यांना पाहून 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 त्यांनी कीर्तनात म्हणलेले जे गीत आहेत, देशगीत, ते मी पाठ केलेले. त्यावेळेस मला खूप भारी वाटायचं. असा बाबांचा परिचय आहे आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा सोहळा आज त्यानिमित्तानं आपण जमलेलो आहोत. प्रस्तुत अभंगात घेण्याचा जो विषय आहे, आज ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये ज्ञानेश्वरीबद्दल बोललं जातं. ज्ञानेश्वरीबद्दल बरेच चिंतन केलं जातं की अनेक जण ज्ञानेश्वरीबद्दल बोलतात, पण ज्या ज्ञानोबारायांनी हरिपाठाची तुलना स्वतःच्या समाधीसोबत केली आहे
की समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानोबारायांनी हरिपाठाला समाधी संजीवन म्हटलं आहे. असा संजीवन असणारा हरिपाठ ज्ञानोबारायांनी ज्या कार्यासाठी, ज्या हेतूने, ज्या उद्देशाने निर्माण केला ते म्हणजे आपण सर्व आहे. आणि हरिपाठाकडे बघायचा दृष्टिकोन झाला तर हरिपाठात किती अभंग आहे हो? हरिपाठामध्ये 27 अभंग आहे. हरिपाठामध्ये 27 अभंग असताना बाकीच्या 26 अभंग, जे आधीचे 26 अभंग आहे त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. आणि हा एक अभंग, या अभंगाचं मार्केट वेगळं आहे असं आपण म्हणू शकतो. या अभंगाचं सार वेगळं आहे. हा अभंग वेगळा का आहे? ज्ञानोबारायांनी संपूर्ण हरिपाठ ज्यावेळेस लिहिला असेल, संपूर्ण हरिपाठ लिहून झाला असेल, आता संपूर्ण हरिपाठ लिहिल्यानंतर या संपूर्ण 26 अभंगांचं सार ज्या एका अभंगात ज्ञानोबारायांनी सांगितलं, तो अभंग म्हणजे सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. मग ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये चिंतन केलं आहे. हरिपाठ का निर्माण झाला, कुणासाठी निर्माण झाला, या सर्व गोष्टी आहेत. पण ज्या संतांनी हरिपाठ निर्माण केला, आपण त्यांच्या स्वभावाबद्दल बघणं गरजेचं आहे. कोण होते ज्ञानोबाराय, कसे होते, हे सर्वांना माहिती आहे. ज्ञानोबारायांबद्दल जर आपण पाहिलं, एखाद्या सामान्य माणसाला विचारलं, बाबा ज्ञानोबारायांबद्दल तुला काय माहिती आहे? हो, ज्ञानोबाराय आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला. फारच जाणकार असेल तर तुम्हाला अमृतानुभव लिहिला. पण बरं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं? लोकांच्या लक्षात एक भिंत चालवली, रेडा बोलवला, हे लोकांच्या लक्षात आहे. पण ज्या ज्ञानोबारायांच्या बद्दल आपण जाणतो की आमच्या हितासाठी, आमच्या करुणेसाठी, आमच्या तळमळीसाठी ज्ञानोबारायांनी हरिपाठ लिहिला. ज्ञानोबारायांच्या एकच उदाहरण पाहू आपण. ज्ञानोबारायांचं चरित्र समाधी सोहळ्याला बघणारच आहोत. मला ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे तुम्हाला घेऊन जायचं नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हरिपाठाचा, या अभंगाचा थोडा भावार्थ सांगू आणि आपण आपली वाटचाल करू. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला असं सगळेजण म्हणतात. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारतो. ज्ञानोबारायांनी रेडा कोणत्या ठिकाणी बोलवला हो? त्या गावाचं नाव काय होतं? पैठण मध्ये ज्ञानोबारायांनी. बरं, रेड्याची समाधी कुठे आहे? आळे फाट्याला आहे. रेडा बोलवला पैठण मध्ये, रेड्याची समाधी आहे आळे फाट्याला. मग हे कसं झालं? रेडा महाराजांची समाधी आळे फाट्याला आहे. बरं, समाधी देण्यासाठी कोण असावा लागतो? तो समाधी कुणाला बसते? ज्याने योगाभ्यास केला आहे, ज्याच्या योग अभ्यासावर नियंत्रण आहे, त्याला समाधी बसते. म्हणजे तो थोडक्यात माणूसच असावा लागतो. बरं, ज्या प्राण्याला समाधी दिली तो कोण आहे? रेडा आहे. रेडा कशाचं प्रतीक आहे? आपल्याकडे जडबुद्धीचं प्रतीक मानलं जातं. ज्याला काहीच कळत नाही, गाड्यांचे हॉर्न 10 तास जरी वाजवले, जो रस्त्यावरून बाजूला होऊच शकत नाही, त्याला रेडा म्हणतात. बरोबर आहे? अशा प्राण्याला समाधी दिली. बरं, समाधी कुठे देतात? समाधी वरच्या अवस्थेमध्ये दिली जाते. तुम्ही त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर समाधी दिली. पण ज्ञानोबारायांनी रेडा महाराजांना समाधी कुठे दिली? तर जमिनीवर दिली, भूमीवर दिली. बरं, चला, समाधीही दिली. तुम्हाला हे माहिती आहे का की ज्या ज्ञानोबारायांनी रेडा महाराजांना समाधी दिली, समाधी दिल्यानंतर ज्ञानोबारायांनी रेडा महाराजांचं पिंडदान सुद्धा केलं होतं. पिंडदान कुणाचं करतो आपण? पिंडदान कुणाचं करावं लागतं? जो आपल्या परिवारातला आहे, आपले वडील असतील किंवा आपले वडिलोपार्जित जी लोक असतील, आपण त्यांचं पिंडदान करतो. पिंड पदावरी दिला आपुलिया करी झाले माझे गयावर्जन फिटले पितरांचे ऋण, असं म्हटलं जातं की जर मी त्याचं पिंडदान करतोय तर तो माझ्या जातीचा असला पाहिजे. रेड्याची ज्ञानोबारायांची जात एक होती का? कसं म्हणता येईल आपल्याला रेड्याची आणि ज्ञानोबारायांची? पण ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. मग ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला. ज्या ज्ञानोबारायांनी रेड्याचं पिंडदान केलं तो माझ्या जातीचा आहे, हे सुद्धा ज्ञानोबाराय म्हणते. ज्ञानोबाराय काय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो माझा आत्मा आहे. मग मला हा प्रश्न मांडायचा आहे की जे ज्ञानोबाराय रेड्याचं कल्याण करू शकतात, जे ज्ञानोबाराय निर्जीव भिंत चालू शकतात, ते ज्ञानोबाराय आपल्या कल्याणासाठी 2 शब्द लिहितात, तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ना. मग ज्ञानोबाराय कसे आहे? ज्ञानोबारायांचा स्वभाव कसा आहे? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार
विचार तया नमस्कार वार वार तया नमस्कार वार वार तया नमस्कार वार वार तया नमस्कार वार वार न पाया तू मुलाचा विचार न पाया मुलाचा विचार पारोदार मादनाने तया नमस्कार वार वार तया नमस्कार वार वार पारोदार मादनाने तया नमस्कार वार वार तया नमस्कार वार वार कृपालोदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुलाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबरायांचा स्वभाव कसा आहे तर ज्ञानोबराय करुणाघन आहे, करुणावान आहे. मग ज्या ज्ञानोबरायांनी हरिपाठ निर्माण केला, हरिपाठाची प्रेरणा ही ज्ञानोबरायांपासून आली. नंतर सध्या दोन हरिपाठ जास्त चर्चेत असतात, एक नाथ महाराजांचा हरिपाठ असेल आणि एक ज्ञानोबरायांचा हरिपाठ असेल. बाकी संतांचे अभंग नंतर वेगळे काढले गेले, हरिपाठाचं त्याला हे दिलं गेलं. मला असं सांगायचं की हरिपाठाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यात मध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत. नाथबाबांचा हरिपाठ आपण पाहिला. नाथबाबा म्हणतात की एकेकडे तुमच्या पाया पडतात की करा रे बापांनो साधन हरीचे करणीचे करू नका. आणि तेच नाथबाबा ज्यावेळेस लोक ऐकत नाही ते या अवस्थेला येतात की भक्तिविन पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. मग नाथ महाराज ज्ञानोबरायानंतर जर हरिपाठ लिहिण्याची वेळ येते तर मग ही कठोर भाषा वापरणं साहजिक आहे. आपण अभंगाकडे येतोच आहोत. अभंगामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की हे आयुष्य फार दुर्मिळ आहे. आयुष्य कसं आहे, परिमळ गेलिया ओ सफूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाही अजूनही किती आहे अवकाश. हे आयुष्य कसं आहे ज्याचा क्षणभंगुर भरवसा नाही, असं हे आयुष्य आहे. आणि या आयुष्यामध्ये आल्यानंतर जर ज्ञानोबराय म्हणतात की सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. तर मला एक म्हणायचंय, ज्ञानोबराय साही शास्त्र निवडी का म्हटले? साही शास्त्र पाही म्हणू शकले असते, साही शास्त्र वाची म्हणू शकले असते, साही शास्त्र अभ्यासी म्हणू शकले असते. साही शास्त्र निवड हा शब्द का ज्ञानोबरायांनी वापरला? निवड हा शब्द याकरता वापरला की ज्ञानोबरायांना आपल्या बजेटची कल्पना आहे. ज्ञानोबरायांना माहिती आहे की हा जो मनुष्य आहे हा एका आयुष्यामध्ये किती गोष्टी करू शकतो. हा भजन करणार आहे का, कीर्तन करणार आहे का, योग करणार आहे का, संसार करणार आहे. अशा बहुता छंदाचे बहु असे जन, अनेक गोष्टी आहे. आणि या अनेक गोष्टी करत असताना ज्ञानोबराय काय म्हणतात, याला कोणाच्या प्रमाणाची पुष्टी आहे का? तर मला सांगा, एका माणसाला सांगितलं सगळ्या संतांचं साहित्य वाचतं, तो वाचणार आहे का? नाही वाचणार. आयुष्य तेवढं नाहीच आहे. एवढे ग्रंथ संपादाय की तेवढं आयुष्य नाही. पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही हाता. एवढं सगळं असताना ज्ञानोबराय म्हणतात की सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. आणि का निवडी? तर रिकामा अर्ध घडे राहू नको. तू रिकामा राहिला तर काय होणार आहे, याचा परिणाम काय होणार आहे, हे जे जग आहे हे जग कसं आहे, याचा व्यवहार कसा चालतो, अभंगाचं दुसरं चरण. लटिका व्यवहार सर्व हा संसार, 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 लटिका व्यवहार सर्व हा संसार. वायर धार हरिविना हरिविना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा.
लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण. हा सगळा संसार कसा आहे तर लटका आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही बोला थोडस, आपलं बरं जमन थोड्या काळापूर्वी. लटका म्हणजे काय? लटकं म्हणजे खोटं. बाबांनी सांगितलं लटकं म्हणजे खोटं. आता दोन शब्द आहे. लटकं म्हणजे खोटं, याचा भावार्थ असा आहे की लटकं म्हणजे खोटा व्यावहारिक दृष्टीनं आपण बघतो. पण लटकं हा शब्द ज्ञानोबाराय म्हणू शकले असते का खोटा हा संसार. पण ज्ञानोबारायांनी लटकं शब्द का वापरला तर लटकं म्हणजे जे खरं भासतं, जे खरं नाहीये पण जे खरं धकवून घेतलं जाऊ शकतं की हे खरं आहे, त्याला लटकं म्हणायचं. बरं, लटकं म्हणत असताना काय आपण एक गोष्ट पाहू, एक दृष्टांत पाहू की लटकं म्हणजे काय आहे. जे खरं दिसतं, खऱ्याच्या मोहामध्ये हा व्यवहार कसा खोटा आहे, संसार कसा खोटा आहे, एकच पाहिजे. ज्ञानोबारायांचं सर्वांच्या परिचयाचं प्रमाण आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया, हे प्रमाण आहे. बरं, या प्रमाणामध्ये ज्ञानोबाराय काय सांगतात, या लटक्याचं प्रमाण म्हणजे हेच आहे की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आता आपल्याला या प्रमाणाचे काही काम नाही, याच्यातले दोनच शब्द आपल्याला बघायचे. बेगडाची बाहुली, बेगड म्हणजे काय आणि बाहुली म्हणजे. बरं, बेगड कशाला म्हणलं जातं. एकदा काय झालं, असंच आळंदीची यात्रा होती आणि आळंदीच्या यात्रामध्ये एक पोरग, बारकं पोरग आणि त्याचा बाप असं चालले होते. असं चौकातून निघले ते, वडगाव रोडनं चालले. आणि आता लहान लेकराची एक सवय, तर लहान लेकराची सवय काय की ते काही दिसलं की काय म्हणतं दे. आता हा जो दे हा डीएनएत आलेला आहे. आपण जन्मोजन्मीचे भिकारी. आता मला सांगा, त्या बाळाला कोणी शिकवलं का की आता तो एखाद्याच्या हातात पेन असतो, एखाद्याच्या हातात मोबाईल असतो, ते पहिलं काय म्हणतं दे. दे म्हणजे काय दे, कुठून दे, कसा शिकला तो दे. त्याला कळतं की हे मला पाहिजे. हाव जी आहे ती म्हणजे हे प्रमाण आहे की जन्मोजन्मीचे संस्कार आपल्यावर झालेले असतात आणि आपल्या डीएनए मध्ये ते रुजलेलं असतं. काही गोष्टी असतात, माऊलींनी अनेक प्रमाणं दिली आहेत की हे जन्मोजन्मी तो करत आलेला आहे आणि तो करतच राहणार. मग ते म्हणतात ते. वाटानं जात असताना काय झालं, त्याला असं भावलीचं दुकान दिसलंय. भावलीचं दुकान दिसल्यावर ते पोरग काय म्हणलं दे, बोलत चला जरा. ते म्हणलं दे. मग त्याच्या बाप म्हणलं, आता कोणता असा बाप आहे जे दे म्हणल्या देईल घेऊन. त्याचा बाप म्हणला चल चल, दोन फटके मारले, चल पुढं. पोराच्या लक्षात आलं आपल्या नुसते दे म्हणून काही बजेट जमेल नाही. ते रस्त्यात थोडं मोठ्यानं रडायला लागलं. त्यानं भोंग्या वाचला, रडायला लागलं, आरडाओरडा करायला लागलं, तरीही ते जमणं बजेट. मग काय झालं पुढं, पोरग म्हणलं आता रडून बजेट जमणं. आता काही गोष्टी तिसऱ्या पायरीत जायच्या आधी आवरलेल्या बऱ्या असतात. तिसऱ्या पायरीत गेल्यावर त्याला पर्याय नसतो. आता त्या आंदोलन होतात, त्याच्या स्टेप आहे. आधी ते उपोषण करतात, नाही जमलं तर मग थोडं रस्ता रोको करतात. रस्ता रोको नाही कळलं तर तिसऱ्या ह्याच्यात ते जाळायला लागतात. हे तिसऱ्या ह्याच्यात जायच्या आत सरकारनं आवरलं तर बरं आहे, नाही तर मग ते बजेट हुकतं. आता तिसऱ्या पायरीत त्या पोरानं काय केलं, रडून जमलं नाही, मागून जमलं नाही, ते हे रस्त्यावर लोळायला लागलं. लोळणं चालू केलं त्यानं, असं चाकण चौकात लोळायला लागलं, इकडं तिकडं फोपोट्यात लोळायला लागलं. लोक आले, अहो बघा म्हणे तुमची इज्जत मातीत चालली. आवरा, इज्जत मातीत चालली म्हणे जरा. आता त्याला लाज वाटू लागली. पण ठीक आहे म्हणे, त्याच्या बापाने त्याला उठवलं आणि घेतलं. पण त्यानं जी वस्तू खरेदी केली ती काय होती, भावली होती. ती भावली ज्याची बनलेली होती त्याला बेगड म्हणतात. आता बेगड म्हणजे काय, कापसाचा रूप, कापसाच्या रुवावर काय केलं जातं, मातीचा लेप लावला जातो, सॉरी शेणाचा लेप लावला जातो. शेणाचा लेप लावल्यानंतर काय केलं जातं की त्या याच्यावरती मातीचा लेप लावला. मातीचा लेप लावल्यानंतर काय केलं जातं की त्या मातीच्या लेपावरती रंग दिला जातो आणि तिला बाजारात मानलं जातं. पोरानं भावली घेतली, पोरग घरी आलं. आता लहान लेकराचा एक स्वभाव आहे, ते खेळतं खेळतं आणि नंतर दुसरी स्टेप काय, तोंडात घाल. काही वस्तू द्या त्याला, काही द्या त्याला, खरट लागत नाही, तिखट लागत नाही, तर ती तोंडात घालतात ती वस्तू. त्या पोरानं काय केलं की ती वस्तू घेतली आणि तोंडात घालणं सुरू केलं. आता ती भावली होती बेगडाची. आता ती तोंडात घातल्यानंतर काय होणार आहे की वरचा मातीचा कलर गेला, आधी मातीचा रंग गेला. मग हळूहळू त्याला वाटलं काहीतरी झालं. आता आत काय पाहू, त्यानं हजून त्याला तोंडात घालायला चालू केलं. मग मातीचा कलर गेला, मग माती आली.
मातीचा बी थर गेला. मग काय आलं? शेण आलं. लटक म्हणजे असंच आहे. जी भावली आधी आकर्षक वाटली, ज्या भावलीने मन जवळ घेतलं, ज्या भावलीला वाटलं की आता खरा आनंद याच्यात आहे, ज्या भावलीसाठी तो रस्त्यावर झोपला, इज्जत मातीत घातली, नंतर त्या भावलीनं काय केलं? शेण तोंडात घातलं. विषय दृष्टांत संपला. लटक म्हणजे असंच आहे, जिथे आपला आनंद आपण शोधत असतो, जिथं आपल्याला खरं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की हे खरं नाही. हा सगळा व्यवहार खोटा आहे, हा सगळा संसार खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार. आणि ही जी सगळी यात्रा चालू आहे, किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे भजेत, या सगळ्यासाठी काय करायचं आहे? तर स्वतः यातून बाहेर पडायचं असेल तर, सर्व गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर पहिलं सांगितलं अखंड हरिपाठाचं सार म्हणजे अभंगाचं 3रं चरण. नामा मंत्र जप कोटी जाईल पाप. नामा मंत्र जप कोटी जाईल पाप. पाप नाम मंत्र मोठी जाईल पाप. कृष्ण नामे संकल्प, कृष्ण नामे संकल्प करुणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा. कृष्ण नामे संकल्प, कृष्ण नामे संकल्प करुणे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहे. आता तुला कळलंय ना संसार खोटा आहे, पण जर जाणीव झाली तर थोडी लाज वाटली पाहिजे. आणि लाज वाटल्यानंतर काय? आता काय पर्याय सांगा बाबा, आता पुढं काय करू? तर नाममंत्र जप कोटी जाईल पाप. आता संत आपलं पूर्वकुळ विचारत नाही, तू कुठून आला, काय आला. संतांच्या सानिध्यात जे गेले त्यांचं सोनं झालं. गावामागील ओहोळ गंगा नमानी अमंगळ. गावामागचा जो ओहोळ आहे, जसा तो गंगेला मिळाल्यानंतर तो पवित्रच होऊन जातो, तसं काही होत नाही. तसंच संतांचं असतं. संतांनी सरता केलो तैसे परी, चंदनाने बोरे व्यापिली. याचं काय झालं? आम्ही जेव्हा संताकडे गेलो त्यांनी काही विचारलं नाही. गुणदोष याती न विचारी काही, धाव दिला पाये आपुले. धाव दिला पाये आपुले, धाव दिला पाये आपुले, धाव दिला पाये आपुले. गुणदोष याती न विचारिता, गुणदोष याती न विचारिता, पाये आपुलिया, धाव दिला पाये आपुलिया, धाव दिला पाये आपुलिया, धाव दिला पाये आपुलिया. एकेरीत चालू आपण जरा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. असं जर तुम्ही म्हणता महाराज, तर याचं काही प्रमाण आहे का? कुणाचे गुण दोष हिशोब संतांनी विचारला आहे का? भगवंताने तरी विचारला आहे का? नामस्मरणाने काय होतं, तुमचं किती पाप जाऊ शकतं याचं एक उदाहरण पाहू आणि पुढे चालू. अजामेळ तारला सगळ्यांना माहिती आहे. वाल्मिकी तारले, वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याने नंतर रामायण लिहिलं. ह्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहे. पण तिचं वर्णन
उपनिषदांनी केलं आहे, जिचं वर्णन भागवताने केलं आहे, अशी असणारी एक गणिका आपल्या सर्वांना कदाचित ऐकून असेल, माहिती असेल. त्या गणिकेची काय कथा आहे हो? कुणाचं पाप लयाला गेलं, कुणाचं पाप तारून नेलं? गणिकेची कथा काय आहे? वैश्य कुळामध्ये जिचा जन्म झाला आणि आई वेश्या असल्यामुळे आपसुकच तिच्याकडे तो वेश्या व्यवसाय आला. आणि वेश्या व्यवसाय आल्यानंतर काय झालं? गणिका तरुण होती. गणिका किती सुंदर होती हे मी सांगत नाही, तुम्ही भागवत वाचा, उपनिषद वाचा, त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलं आहे. गणिका जशी तारुण्यात होती तसे तिच्याकडे राजा, मंत्री, संत्री सगळे यायचे, व्यापारी यायचे, तिच्या तारुण्याचा उपभोग घ्यायचे, तिला धन दौलत हिरे माणकं सगळं द्यायचे. मग नंतर काय झालं? मग गणिका जशी जशी गणिकेचं आता तारुण्याला किंमत तोपर्यंतच आहे. असे कोणते हिरो पाहिले का जे चिरकाल किंग मेकर असतात किंवा चिरकाल किंग असतात, की आता हा या काळात प्रत्येकाचा एक काळ आहे. संतांचे जे अनाकलनीय आहेत. रूप पाहतालोचनी तेवढ्याच जोरात तेव्हाही होता, रूप पाहतालोचनी तेवढ्याच जोरात तेव्हाही आता. झिंगाट आले, सगळे आले, येऊन गेले, नंतर कोणाचं काही झालं नाही. धोपण वाजलं सगळ्याचं, पण सुंदर ते ध्यान तेवढाच सुंदर आहे. मग काय झालं? गणिकेचं तारुण्य कमी होत होत चाललं होतं, तिच्याकडे येणारा ग्राहक वर्ग कमी झाला. मग गणिकेकडे कोणी येऊ नाही लागलं. मग गणिका आजारी असायची. मग जे लोक गणिकेकडे यायचे ते तिला कधी पैसे देत नव्हते किंवा तिलाच लुटायचे, घेऊन जायचे. आता ती एकटी होती बिचारी, ती काय करणार आहे? मग ज्या वेळेस गणिकेकडे यायचे, लुटायचे, असं चालू झालं हळूहळू गणिका काय झालं? म्हातारी होत गेली. गणिकेकडे काही राहिलं नाही. ज्या वेळेस तिच्याकडे पैसा होता त्यावेळेस तिनं काही केलं नव्हतं. एक राघू विकत आणला होता, पोपट. एक राघू विकत आणला आणि काय केलं? तो राघू तिच्या सोबत होता. मग आता गणिका काय करायची? रोज तिचं एकच, आता म्हातारपण आलं, कोणी आपला वेश्या व्यवसाय येत नाही. मग गणिकेचा दिनक्रम काय होता? राघूला दाना पाणी करायचं आणि घरात आवरेल ते काम करायचं. मग कालांतरानं असं झालं, ती गणिका बिमार पडली. तिला खाटेवरनं उठता येत नव्हतं, तिला चालता येत नव्हतं, तिला जेवायला कोणी देईना, काय देईना. पण त्या गणिकेला एकच चिंता लागून राहिली होती, जो राघू मी विकत आणला, आता त्याचं काय होईल? आपल्या घरात साधं कुत्रा असो, मांजर असो, त्यानं जेवलं नाही, आपण बाहेर गेलो की किती कासावीस होतो. तशीच चिंता त्याला लागलेली असायची, या राघूचं काय होईल? बाजा हात उचलत नव्हता, पाय उचलत नव्हता. एक टक्क त्या पिंजऱ्याकडे बघत बसायची आणि म्हणायचं राघूचं काय होईल, राघूचं काय होईल. नंतर असं झालं, जसं जसं मरण जवळ आलं गणिकेचं, मरणाच्या दारात गणिका उभी आहे, तिची बोबडी वळत नाही. आता राघूचं काय झालं, त्यातलं काय झालं पण तिला म्हणता येत नाही. आता तिच्या चेहऱ्यावर फक्त एकच चिंता, राघू 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 राघू. आता म्हणता म्हणता काय झालं? जशी जशी गणिका गेली तशी तिच्या शेवटी काय झालं? तिच्या मुखामध्ये राघव 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 राघो इति राघवाहा. राघूचा राघव झाला, गणिकेचा देह सुटला. ज्यावेळेस गणिका देवाच्या दारामध्ये वैकुंठात गेली त्यावेळेस गणिकेच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि अश्रू त्या डबडबलेल्या डोळ्यांनी गणिका देवाला विचारते की देवा, या देहाने आयुष्यामध्ये कधीच तुझं नाव घेतलं नाही, या देहाने आयुष्यामध्ये कधीही तुझी यात्रा केली नाही, या देहाने नको नको ते केलं, नको नको तो व्यवसाय केला आणि तरीही तू मला तुझ्या दारात उभं केलं. देव म्हणला, तू राघव म्हणली ना मरताना, मग मी तुला कसा तारणार नाही? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा सुखा पार नाही. मी तुला तारून नेणार. सकळ ज्याला कुणाची चिंता नाही, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. मग हेच ज्ञानवार आपल्याला सांगतात, जर तुला कळलं संसार मिथ्या आहे, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. आता तू एकच काम कर की कृष्ण नामी संकल्प धरून राहे. आता कृष्ण नामी संकल्प धरून राहिला ना तू, मग तुला काय लक्षात येईल? ज्यावेळेस माणूस नामस्मरण करतो, परमार्थात आल्याचा एक फायदा बी एक तोटा बी. माणूस चांगला होतो, हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे की त्याला वाईट करता येत नाही. तो कोटाची घोंगडी चोरायला गेला की त्याला वाटत नको, आपण टाळ वाजवतो, आपण हरिपाठ म्हणतो, चांगलं नाही. नॉर्मल माणसाला कसं की तो एखाद्या 2 पेंड्या उचलून बी नाही, पण हरिपाठ म्हणणाऱ्याला ते खटकतं जरा. मग काय होईल? ज्ञानोबा सांगतात की नामस्मरण केल्यानंतर पहिली अवस्था काय आहे तर आपल्याला कळायला लागतं मी कोण आहे, आपली लायकी किती आहे. मी हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि हे सगळं झाल्यानंतर काय होईल की आपल्या ज्या वृत्ती आहे त्या एक एक बाहेर काढण्यासाठी तुला काय करावं लागेल? निज वृत्ती काढी सर्व माया धोनी, निज वृत्ती
वृत्ती काढी सर्व माया तोडी 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 वृत्ती काढी सर्व माया कृष्णनाम इंद्रियासवरील पुनाको इंद्रियासवरील पुनाको इंद्रियासवरील पुनाको हरिमुखे म्हणा 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 वृत्ती गाडी सर्व माया तोडी वृत्ती गाडी सर्व माया वृत्ती गाडी सर्व माया तोडी वृत्ती गाडी सर्व माया तोडी इंद्रिया सवरी लपू नको हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. आता तुला कळलं तुझा देह खोटा आहे, तुझ्या दुर्गुण आहे, हे सगळं कळल्यानंतर आता तू लपू नको. इंद्रिया सवडी लपू नको म्हटल्यानंतर काय आहे, परमार्थात आल्यानंतर दृष्टांत सांग. इंद्रियाच्या मागे लपणं म्हणजे काय? एखाद्याला विचारा तुम्ही हरिपाठाला कोण आले नाही हो? हरिपाठाला निघालोच होतो, तेवढ्यात पोटात कळ आली. हरिपाठाला निघालोच होतो पण तेवढ्यात येवायचा फोन आला. याला म्हणतात इंद्रिया सवडी लपू नको. त्याला यायचंच नसतं पण तो अशा अनेक कथा भापड कथा सांगतो. पण इंद्रिया सवडी लपू नको हेही झालं. आता पुढची जाणीव ज्ञानोबरायांनी काय दिली आहे, ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही आला आहात, ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही बसला आहात, ते तीर्थ काय आहे, त्या तीर्थाचं महत्व काय आहे तर ते तुम्ही बघून घ्या. तीर्थेचे अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहु पुण्य बहु बरे ऐसे भाविकांची जोडी. काळ नाही घडे जात वाया. इथे केलेलं नामस्मरण असेल, इथे केलेलं अन्नदान असेल, हे कधीही वाया जात नाही. दुसऱ्याची पंगत पाहून स्वतःच्या मनात एकदा असा विचार आला पाहिजे की आपलेही 4 दाणे इथं कोणीतरी खाल्ले पाहिजे. असा सगळ्यांच्या मनात विचार आला पाहिजे की ज्या तीर्थावरती तू बसलेला आहे, तीर्थीची अपेक्षा स्थळीवाडे धर्म झालं. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. इथे करुणा दया आल्यानंतर याचा परिणाम काय होईल, तुझ्या घरी जो पाहुणा येणार आहे तो हरी आहे. हरी म्हणून कोणाकोणाच्या घरी पाहुणा आला हो, कुणाकोणाची अवस्था कशी आहे. तुकोबाराय म्हणतात, पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. आमची अवस्था कशी होती, काय करो उपचार, खूप मोडके झरझर, मोडक्या त्या बाजा वरे वाकडांच्या शेजा. मुख शुद्धे तुझशी धर, तुका म्हणे मी दुर्बल होतो पण हरी माझ्या घरी आला, मला वैकुंठाला घेऊन गेला. मग ज्ञानोबराई तेच सांगतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. हरी कशाने येईल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जगदंबार कुमारी. कुंडले कवर मारी देव देव सुता
मिनिटामध्ये आपण बघणार आहोत की ज्ञानोबाराय ज्या हरिपाठाला स्वतःच्या समाधीची उपमा देतात ती का दिली असेल. आपण हा तर्क लावलेला आहे, का दिली ही त्यांनाच माहिती आहे. आपण फक्त अंदाज लावू शकतो. अभंगाचे अर्थ हेच असतील का, तुकोबारायांना हेच म्हणायचं असेल का, हे फक्त आपले अंदाज आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. मी निवृत्तीरायांच्या समोर बसलेलो आहे, मी साक्ष आहे की समाधी संजीवन हरिपाठ. ज्या वेळेस समाधीचा प्रसंग आठवा, ज्यावेळेस भगवंत देवाला ज्ञानोबारायांना विचारतात की बाबा काहीतरी मागा, एवढ्या अल्प आयुष्यामध्ये आपण समाधी घेत आहात, आमच्या कंठ दाटून आलाय, सगळं झालंय, पण आता जाता जाता काहीतरी मागा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी काय मागितलं. ज्ञानदेवा प्रमाण ज्ञानदेवे घेतले दान बाल चंदू ज्ञानदेवे घेतले दान बाल ज्ञान बाबा बाल चंदू धरून ध्यान बाबा बाळ कथा कीर्तन करू बैसला निर्वाण बाबा समाधी बैसला निर्वाण बाळ चंदू कथा कीर्तन करतो बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू कथा कीर्तन करतो बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू. ज्ञानदेवे घेतले दान हृदये धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. 9वा अध्याय समोर उघडलेला आहे. 9व्या अध्यायाची पहिली ओवी आठवा. काय आहे हो 9व्या अध्यायाची पहिली ओवी. 9वा अध्याय ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगतात की हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. ते उत्तर म्हणजे काय की मी तिथे बसूनही कथा कीर्तन करीतो. ते कीर्तन कोणतं आहे तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे कीर्तन ज्या ठिकाणी केलं जातं त्या कीर्तनालाच हरिपाठ म्हणलं आहे. आणि हरिपाठ हा समाधीचा संजीवन आहे, म्हणून समाधी संजीवन हरिपाठ. पण ज्यांनी हरिपाठ म्हणला आहे त्या ज्ञानोबारायांचं नामस्मरण जर आपण केलं तर काय फरक पडतो. एका मिनिटात सांगतो की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 अक्षर आहेत. ज्या नगरीमध्ये आपण आलेलो आहे त्या नगरीचं नाव ज्या भावंडांमुळे मोठं झालं ती भावंड म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. पण ही 4 आपण जप नका करू. एकनाथ महाराज सांगतात की ही 14 ही अक्षरे की उच्चारे जो ऐके कर्ण विवरे, जो कानाने ऐकतो, की उच्चारे मुखद्वारे, जो मुखाने बोलतो किंवा ऐकतो नुसते, ज्याच्या कानावरती ही अक्षरं पडतात, त्याचा परिणाम काय होतो माहितीये का. दया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली